या संदर्भात बोलण्यासाठी राजू शेट्टी आपल्याशी फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत। राजू शेट्टीची आपण पाहतोय दूध उत्पादक शेतकरी आता आक्रमक झालेले आहे। बंद केलेलं अनुदान पुन्हा सुरू करा, त्याचबरोबर योग्य तो हमीभाव निश्चित करा अशी त्यांची प्रामुख्याने मागणी आहे। काय आपली नेमकी भूमिका आहे? सरकार आंदोलनाची दखल घेत नाहीये, आणखीन काय कशा पद्धतीने हे आंदोलन तीव्र केलं जाणार आहे? खरं तर केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाचा हा सगळा परिणाम आहे। महाराष्ट्रातल्या काही मोजक्या दूध पावडर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी दुधाचे भाव एकदम खाली नेलेले आहेत। कारण आज बाजारामध्ये जर का आपण पॅकेटमधलं दूध विकत घ्यायला गेलो तर त्याच्या किमती कमी झालेल्या नाहीत, पण दुधाच्या किमती कमी का झाल्या तर जवळपास 70 लाख लिटर दुधावर प्रक्रिया केली जाते आणि त्याचं पावडर आणि बटर केलं जातं। पावडरीच्या किमती कमी झाल्यामुळं या पावडर निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी दुधाचा खरेदीचा भाव हा 24-25 रुपयापर्यंत खाली आणलेला आहे आणि त्याचा एकूणच दूध बाजार भावावर परिणाम झाला असून सर्वत्र दुधाचे भाव कमी झालेले आहेत। आणि या पावडर निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी ज्यावेळी पावडरीला 400च्या आसपास भाव होता त्यावेळी अमाप पैसा कमवला आणि आता पावडरीचे भाव कमी झाल्यानंतर दुधाचे खरेदीचे भाव कमी झालेले आहेत। तेव्हा सरकारनं पहिल्यांदा या पावडर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्यावर टाच आणली पाहिजे। त्यात बरीच भर म्हणून की काय 26 जूनला केंद्र सरकारनं एक अधिसूचना काढून जवळपास 10,000 टन दूध पावडर आयातीचा निर्णय घेतलेला आहे। आणि म्हणजे एका बाजूला म्हणायचं आम्ही उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि दुसऱ्या बाजूला पडण्यासाठी जे काही करायला पाहिजे ते उद्योग करायचे, अशा या दुटप्पी भूमिकेमुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या हा सगळा परिणाम झाला। उद्याच्या बैठकीला ठराविकच आपलं ऐकणाऱ्या लोकांना बैठकीला बोलवायचं असं फार करायचं। मग राज्य सरकारनं केंद्राच्या या भूमिकेवर आक्षेप का घेतला नाही? का एका बाजूला राज्यामध्ये दुधाचे दर खाली आलेले असताना केंद्र सरकार जर का दूध पावडर आयात करत असेल तर राज्य सरकारनं आक्षेप घेतला का? केंद्र सरकारला खरमरीत पत्र दिलं नाही मुख्यमंत्र्यांनी? म्हणून एकूणच ही सगळी नौटंकी दिसते आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी जर का दूध विधान भवनासमोर ओतलं असेल तर ते काय चुकीचं नाही। हा शेतकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक आहे आणि याच्यावर सामना याच्यावर जर काय ठोस उपाययोजना केली नाही आणि आता पावडर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना हा मदत करून मलमपट्टी लावू नका, द्यायचं असेल तर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसा जमा करा, तरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। अगदी धन्यवाद राजूजी आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण ही दृश्य पाहतोय, विधान भवनाबाहेर दूध दराचा प्रश्न पेटलेला आहे। विधान भवनाबाहेर दूध उत्पादकांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे।